नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना. परत तुमच्यावर स्वस्तात मस्त असे ट्रीटमेंट आलोय. आजचा येण्याचा विषय असा आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं लिप कर्ल का होतं, म्हणजे पानाच्या वाट्या का होत आहेत. पण आता जे मार्केटमध्ये आपण फिरतोय, मार्केटमध्ये जी फील्ड व्हिजिट करतोय किंवा प्लॉट बघायला जातोय, प्लॉटमध्ये जे प्रॉब्लेम येत आहे त्याच्या जे प्रॉब्लेम येत आहे लिप कर्लिंगचे, त्यात सर्वात मोठा काय मुद्दा आहे तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि लिप कर्लिंगवर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह काय करू शकता याच्यावर थोडंसं बोलणार आहे आज. मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी मित्रांची टोमॅटो मिरची लागवडची लगबग चालू आहे आणि बऱ्याचशा मित्रांना प्रॉब्लेम पण येत आहे. 15-15, 20-20 दिवसात जे प्रॉब्लेम येत आहेत त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यावर काय काय सजेशन करता येते त्याच्यावर आज सांगणार आहे. मित्रांनो, मिरची आणि टोमॅटो या दोन्ही पिकांमध्ये ह्या वर्षी सर्वात मोठा प्रॉब्लेम जी ऊन जे तापलेले, वातावरण खूप प्रमाणात टेम्परेचर वाढलेले, त्याच्यामुळे काय होतंय, बेड कडक होतोय, रूट कॉइलिंग आणि लिप कर्ल या 3 समस्या खूप मोठ्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, लागवडीच्या वेळेस मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या, लागवडीच्या वेळेस काय काळजी घ्यायची, ज्यांनी पेपरवर जे टोमॅटो लावताय त्यांनी काय काळजी घ्यायची हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला चौथ्या दिवशी लागवड केल्यानंतर चौथ्या दिवशी झायटोनिक एम एकरी 2 किलो, ताक एकरी 5 लिटर, गुळ एकरी 3 किलो आणि हे 2 दिवस मिश्रण भिजवायचे. एक 200 लिटर पाण्यात 2 दिवस भिजवून आणि सोडायचे. याच्याने काय होतं माहिती आहे का, तुमची पांढरी मूळ सुंदर येते, पांढरी मूळ चांगली फुटते, बेड लूज होतो. बेड लूज झाल्यामुळे जी मेन मूळ आहे जी कर्ल करते, म्हणजे जी स्प्रिंग होतं ज्या मुळेचा, तो जास्त प्रमाणात होऊ देत नाही आणि अपटेक परफेक्ट चालू ठेवतो. मित्रांनो, सर्वात मोठा प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का, वातावरण खूप टेम्परेचर असल्यामुळे जे प्लांट आहे ना, झाड जे ते अपटेक परफेक्ट होत नाही, म्हणजे जी अवेलेबिलिटी आहे झाडाला, जी अवेलेबिलिटी आहे ती होत नाही, त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम येत आहे. तर मित्रांनो, पहिला डोस झायटोनिक एम दिल्यानंतर झायटोनिक एम ताक गुळ एकत्र करून तुम्हाला ड्रिपने सोडायचे आणि नंतर त्याच्यात स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. पहिला स्प्रे सीझन टाकायचं कंपनीचं ॲक्ट्रा, टॅग बायो आणि टॅगरॉन याचा स्प्रे घ्यायचा आहे. ॲक्ट्रा पंपाला 5 ग्रॅम, टॅग बायो 5 ग्रॅम आणि टॅगरॉन 10 ग्रॅम असा स्प्रे घ्यायचा आहे पहिला. परत तुम्हाला 6व्या ते 7व्या दिवशी, लागवडीनंतर 6व्या ते 7व्या दिवशी काय करायचे, 6व्या-7व्या दिवशी आपल्याला ड्रिपनं किंवा ड्रिंचिंग मध्ये 1261 एकरी 4 किलो, त्याच्यात आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं एकरी 4 किलो आणि त्याच्यात एखादा अमिनो ऍसिड टाकायचे 500 ml. हा झाला दुसरा डोस. दुसऱ्या डोसच्या वेळेस तुम्हाला स्प्रे घ्यायचे, 7व्या किंवा 8व्या दिवशी स्प्रे घ्यायचे. एकाच 5नं VC100 घ्यायचे, बेरिसन ॲग्रो कंपनीचं VC100 ते घ्यायचे एकाच 5नं. त्याच्यात आपल्याला VC100 मध्ये टाकायचे लान्सर गोल्ड एकाच 1.25 लान्सर गोल्ड घ्यायचे. हा झाला दुसरा डोस. तिसऱ्या डोस मध्ये आपल्याला परत झायटोनिक एम घ्यायचे, पण झायटोनिक एम मध्ये एकरी 2 किलो झायटोनिक एम, त्याच्यात निमॅस्टिन 1 किलो आणि त्याच्यात आपल्याला ताक घ्यायचे परत 4 लिटर असा डोस खालून द्यायचा आहे. आणि वरून स्प्रेला त्या दिवशी 13-40-13 200ला 750 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 200ला 1 किलो आणि त्याच्यात आपल्याला टाकायचे ॲमिनो प्लस मायक्रोन्यूटन 200ला 400 ग्रॅम. हा स्प्रे टाकण्याची का गरज येते माहिती आहे का, हा स्प्रे टाकल्यानंतर जे म्हणतो आपण वातावरणात जे व्हेरिएशन आहे, वातावरणात व्हेरिएशन असल्यामुळे फॉस्फरस पोटॅश फिक्स होतो, तो अवेलेबल होत नाही.
आणि ह्या अशा वातावरणात पहिले झाड ट्रेसमध्ये गेलेलं आहे आणि तो जेव्हा उचलतो, म्हणजे जो उचलतो, जे खाणं घेतो किंवा जे उचलायचा प्रयत्न करतो, जे अवेलेबिलिटी आहे त्याला ती परफेक्ट भेटत नाही. आणि त्या अवेलेबिलिटीचे म्हणजे जे अन्नद्रव्य शोषण करण्यात त्याला थोडीशी तकलीफ होते, कारण उन्हामुळे अपटेक चांगल्या प्रमाणात होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट आणि अॅमिनो प्लस मायक्रोन्यूट्रन द्यायचे. म्हणजे त्याला तुम्ही खालून जे फॉस्फरस पोटॅश देताय ते आवरून पण अवेलेबल करून द्यायचे. तुमच्या बऱ्या प्रमाणात म्हणजे 70% सांगाल की ह्या स्प्रे नंतर 70% तुमच्या प्लॉटमध्ये लीफ कर्लिंगचा फरक दिसणार आहे. आणि एकदम स्वस्तात, ते पण एकदम स्वस्तात मस्त स्प्रे परफेक्ट आहे. पुढे जाऊन तुम्ही झिलॉन वगैरे ट्राय करू शकता, किंवा मग मी जसं सांगितलं तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश परफेक्ट प्रमाणात अवेलेबल करून द्या. तुम्ही जमिनीतून पण फॉस्फरस पोटॅश द्या. वरून स्प्रेमध्ये बी NPK प्लस मायक्रोन्यूट्रन जसं घेता येईल, जसं 5-5, 10-10 दिवसात, 10-15 दिवस, 15 दिवसात तुमचे रेग्युलर जे स्प्रे आहेत ते घेऊन मध्ये एक 15व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी NPK प्लस मायक्रोन्यूट्रनचा स्प्रे बसवा, तुम्हाला छान रिझल्ट येते. बाकी तुम्हाला काही अडचण आली टोमॅटो, मिरची, भाजीपाला पिकाच्या बाबतीत, तर आपले जे मिरची टोमॅटोचे ग्रुप आहेत ओम साईराम कृषी नावाचे, तुम्हाला जर त्यांना ऍड व्हायचे असेल तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता. मी तुम्हाला लिंक टाकल, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. बाकी तुमच्या काही अडचणी असेल, माझा नंबर आहेच, व्हॉट्सअप नंबर आहे, प्लस फेसबुक आहे, इन्स्टा आहे, यूट्यूब आहे. तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या तुम्ही मांडू शकता. धन्यवाद.